स्वामींचा हा व्हिडिओ पाहून ना अंगावरती काटा उभं राहिला, डोळ्यात पाणी आलं. यापेक्षा वेगळं काय हवं असतं एका क्रिएटरला, की आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होणं आणि समोरच्यानी त्याची आपल्याला दाद देणं. अशी वेळ आली होती की मी एक डिसिजन घेतला होता की आता चॅनल बंद करायचं, कारण की आपण एवढं मेहनत करतोय पण पाहिजे तसं आउटपुट भेटत नाही. पण असा एक दिवस आला की त्या दिवसाने माझ्या ह्या डोक्यामध्ये चाललेला विचार तो ॲटोमॅटिक दूर झाला. काय तो दिवस आहे नक्की ऐका. फक्त 5 दिवसात 1000 सबस्क्रायबर. हां, खरंच फक्त 5 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर. हा एक जो प्रवास आहे ना तो माझा आहे आणि माझा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नमस्कार, मी मनीषा हर्ट्सफुल स्टोरीमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी फक्त 5 ते 6 दिवसांमध्ये 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण केले. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा असं मला वाटतं. प्रत्येकाची ना एक स्टोरी असते. चॅनल ओपन करण्यामागे एक काहीतरी हेतू असतो. तसंच मी सुद्धा एक डिसेंबरच्या एंडिंगला काहीतरी हा मनीषा हर्ट्सफुल स्टोरी नावाचा चॅनल क्रिएट केला. तर त्या चॅनलमध्ये मला प्रत्येक एका महिलेचं मत व्यक्त करायचं होतं. प्रत्येक महिला ज्या सिच्युएशनमधनं पास होते त्या प्रत्येक महिलेचं मला मन तिथं व्यक्त करण्यासाठी मी हा चॅनल क्रिएट केला. तर स्टार्टिंगला जेव्हा मी काही व्हिडिओ टाकायचे तर स्टार्टिंगला प्रत्येकाला कोणालाही चॅनलला आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही. सेम त्याच पद्धतीने माझ्यासोबतही झालं की स्टार्टिंगला मी रोज व्हिडिओ टाकायचे. स्टार्टिंगला मी फक्त शॉर्ट्स अपलोड करायचे, अजूनही शॉर्ट्सच टाकते. तर सुरुवातीला काहीतरी 50-100 असे व्ह्यूज यायचे. तर ही जर्नी प्रत्येकाचीच असते. प्रत्येकजण यातनंच पास होतं. स्टार्टिंगलाच कोणाला डायरेक्ट 1000, 10,000, 5,000 असे व्ह्यूज नाही आहेत. त्याचप्रमाणे मीही ह्या सिच्युएशनमधनं जात होते. चॅनल क्रिएट केला, व्हिडिओ टाकत होते, पण कुठेतरी ना माइंड आपलं मन ना असं डिमोटिवेट व्हायचं की काय आपण व्हिडिओ टाकतोय पण पाहिजे असे व्ह्यूज येत नाही आहे, जास्त सबस्क्रायबर वाढत नाही. आणि मग ह्या सगळ्यांतून मग एक विचार केला की काय आपण उगाच हा मार्ग निवडला आहे किंवा उगाच आपण हा पाथ चूज केला आहे. तर कधी कधी वाटायचं की आपला हा जो डिसिजन आहे तोच चुकला आहे. पण खरं सांगू का, आयुष्यात असा एक दिवस आला की असा एक व्हिडिओ मी अपलोड केला की त्या व्हिडिओने माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. येस, माझे एका व्हिडिओमुळे म्हणजे फक्त त्या एक व्हिडिओचं एक निमित्त झालं. त्यानंतर अजून 1-2 व्हिडिओ म्हणजे अशा 1 ते 3 व्हिडिओमध्ये माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, की जे मला 2 ते 3 महिन्यामध्ये जमलं नाही. तर ते माझं हार्डली 5 ते 6 दिवसांमध्ये कंप्लीट झाले. तर आता प्रत्येकाला प्रश्न पडतो की असा कोणता व्हिडिओ टाकला आहे, असा कोणत्या व्हिडिओमुळं कोणत्या कंटेंटमुळं मला एवढे सबस्क्रायबर भेटले. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या स्वामींचा प्रकट दिन झाला. तर मी स्वामींचा एक व्हिडिओ शूट करत होते, जो की जिंकण्याचा मोह नाही. मी एक शॉर्ट व्हिडिओ शूट करत होते. तर तो व्हिडिओ शूट करत असताना अचानक जेव्हा मी बोलले सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, जेव्हा मी सोबतीला कोणी नाही म्हटलं ना तेव्हा माझ्या घराचा असा दरवाजा धडकला, धडधड असं वाजला. तर हा माझा अनुभव आहे, ही प्रचिती मला आली. तिथं माझी श्रद्धा आहे. माझं मन असं सांगतं की तिथं माझे स्वामी आले आणि मला बोलले की सोबतीला मी आहे तुझ्या. आणि तोच व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला ॲज अ शॉर्ट्स म्हणून. तो व्हिडिओ एवढा छान व्हायरल झाला. पहिल्या दिवसात काय व्ह्यूज नाही आले, हार्डली काहीतरी 1000-2000 व्ह्यूज आले. आणि नंतर त्या व्ह्यूजला ॲटोमॅटिक डे बाय 1 डे एक दिवसानंतर कधी 10,000 झाले, कधी 20,000 व्ह्यूज झाले, 30, 50, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख आणि सध्या रिसेंटमध्ये तो 3.5 लाख व्ह्यूज आहे. यस, मी खोटं सांगत नाही. मी तुम्हाला स्क्रीनशॉट इथं दाखवाल, शेअर करेल की तो व्हिडिओ काहीतरी 3.5 लाखाच्या वरती व्ह्यूज मला आलेले आहेत. आणि हो, फक्त स्वामींच्या त्या व्हिडिओमुळे माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्यावरती काहीतरी मला 800+ समथिंग सबस्क्रायबर झाले. आणि त्या दरम्यानच मी स्वामी प्रगट दिनादरम्यानच अजून छोटे स्वामींचेच शॉर्ट टाकत होते. सो ते 800 म्हणजे 800 सबस्क्रायबर प्लस हे छोटे मोठे असे करून माझे हार्डली 4 ते 5 दिवसामध्ये सबस्क्रायबर कंप्लीट झाले.
आणि हां, हे सबस्क्रायबर फक्त म्हणजे मी कष्ट केलं, मी तो व्हिडिओ शूट केला, एडिट केलं, हे केलं, पण ते फक्त माझ्यामुळे नाही झालं, तर ते तुम्ही लोकांनी बघितलं. खूप छान छान कमेंट्स आल्या, खूप छान लोकांना खूप छान वाटलं. त्यांनी खूप त्यांचंही मत तिथं व्यक्त केलं की ताई, तुमचा हा व्हिडिओ पाहून ना अंगावरती काटा उभं राहिला, डोळ्यात पाणी आलं. यापेक्षा वेगळं काय हवं असतं एका क्रिएटरला, की आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होणं आणि समोरच्यानी त्याची आपल्याला दाद देणं. त्याचप्रमाणे मला माझा अजून एक अनुभव सांगायचं वाटतं की खूप छान वाटतं जेव्हा कोणीतरी आपल्याला बोलतं की मी तुझा व्हिडिओ बघितला, खूप छान होता. लिटरली ती फिलिंग ना एका न्यू यूट्यूबरसाठी किती महत्त्वाची असते ना, हा एक तो न्यू क्रिएटरच समजू शकतो. तसंच मलाही माझ्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आणि खरंच खूप छान वाटलं, खूप सुंदर आहे व्हिडिओ, खूप छान छान कमेंट्स देखील आल्या. तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच जाऊन चेक करू शकता. मी एक स्क्रीनशॉट अटॅच करते की तुम्हाला एक आयडिया येईल की कोणता हा व्हिडिओ आहे. रिसेंट आय थिंक मी 16 की 17 मार्चला अपलोड केलेला आहे. तर असा होता माझा हा एक व्हिडिओ, ज्याने की माझं कम्प्लीट माइंडसेट बदललं आणि एक इन्स्पिरेशन भेटली, एक काहीतरी करण्याची अजून आपण बोलतो ना उत्साह वाढला आहे. तर हा होता माझा प्रवास. हा एक तो व्हिडिओ होता की त्याने माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि चॅनल बंद करायचं नाही, तर आता तो मला ग्रो करायचा आणि तो फक्त माझ्या एकटीच्या याने नाही होणार. तर माझे जे काही तुम्ही सबस्क्रायबर आहात, त्यांनी जी काही मला साथ दिली, जे काही प्रेम दिलं, तेच असं मला शेवटपर्यंत द्या. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, कारण की हे जे 1000 सबस्क्रायबर झाले हे फक्त तुमच्यामुळे, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी जर्नी कशी वाटली, ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खरं तुम्हाला एक सांगू का, व्हिडिओ हे जी काही व्हिडिओची यूट्यूबची जर्नी असते ना, ती नक्कीच सिम्पल नसते. तुम्ही काहीतरी करण्यासाठी यात एंटर झाला आहे ना, गिवअप करू नका. वेळ लागतो बट सक्सेस आहे. यूट्यूब हेच चेक करतं की आपण या क्षेत्रात किती टिकतोय. तर खूप लोक असं करतात की व्ह्यूज नाही आले, सबस्क्रायबर नाही वाढले, तर गिवअप करतात. गिवअप करू नका. एक ना एक दिवस आपल्याला याचं यश नक्कीच भेटतं. तर थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हीही तुमचा अनुभव सांगायला विसरायचं नाही. थँक्यू.